टीईटी परीक्षेसाठी उपयुक्त असं बालमानसशास्त्र या घटकावरील एआय जनरेटेड अति महत्वाचे 100 प्रश्न आपण पर्याय आणि उत्तरासह अनालिसिस करणार आहोत। खूप महत्वाचे हे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि प्रश्न जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर बघा, पहिला प्रश्न आपल्या समोर आहे। रमेश इयत्ता 3रीत आहे, त्याचं वजन उंची योग्य वाढत आहे, पण भावनांवर नियंत्रण कठीण जाते। रमेशच्या स्थितीचे वर्णन करणारे विधान कोणते? तर हे पर्याय आपल्या समोर आहेत। या पर्यायापैकी योग्य विधान या परिस्थितीला कोणतं लागू होतं त्यावर आपल्याला निवड करायची आहे। वाढ आणि विकास दोन्ही थांबले आहेत असं पहिलं पर्याय आहे। तर इथं उंची आणि वजन वाढत आहे असं दिलेलं आहे, त्याच्यामुळे वाढ थांबलेली नाही। विकास झाला आहे पण वाढ कुठली आहे असं कुठंही दिलेलं नाही। वाढ होत आहे शारीरिक, परंतु भावनिक विकास प्रक्रियेत आहे, हे तिसरं वाक्य आहे। आणि दोन्ही तही दोष आहे असं चौथा पर्याय आहे। तर योग्य पर्याय आपल्याला इथं आपल्याला दिसतो आहे। योग्य पर्याय हा सी, हा सी पर्याय योग्य आहे। याचं आपण खाली आपल्याला वाढ होत आहे शारीरिक, परंतु भावनिक विकास प्रक्रियेत आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, विकास म्हणजेच डेव्हलपमेंट या प्रक्रियेचे अचूक वर्णन करणारं विधान कोणतं आहे? तर या 4 पर्याय आहेत। विकास हा 18 ते 21व्या वर्षी थांबतो, तर विकास नसून ती वाढ थांबत असते। त्यानंतर फक्त मोजता येणाऱ्या बदलांशी संबंधित ही वाढ असते, विकास नसतो। तर गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत चालणारी गुणात्मक बदलांची निरंतर प्रक्रिया ही काय असते? तर ते असते विकास। म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे, बरोबर। त्यानंतरचा प्रश्न आपल्या समोर आहे, एकाच वयाचा एक मुलगा गणितात तर दुसरा चित्रकलेत हुशार आहे, हे कोणते तत्व दर्शवते? तर आपल्या समोर पर्याय आहे, एक विकास एक समान गतीने होतो, विकासाचा वेग आणि दिशा व्यक्तिपरत्वे भिन्न असते, सी केवळ पर्यावरणावर अवलंबून असतो सातत्य नसते। तर यापैकी योग्य उत्तर आहे डी, विकासाचा वेग आणि दिशा व्यक्तिपरत्वे भिन्न असते, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा विकास आणि वेग ही वेगवेगळी असते। त्यानंतरचा प्रश्न आपल्या समोर आहे, उत्तर बाल्यावस्था म्हणजेच 6 ते 11 वर्ष या वयोगटाचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? आपल्या समोर पर्याय आहेत, पालकांवर अवलंबून राहणे, टोळीचे वय, पीअर ग्रुप याला म्हणतात, आणि सामाजिकरणाची सुरुवात, अमूर्त विचार क्षमता, केवळ प्रतिक्षिप्त क्रिया। तर याचं योग्य उत्तर आहे टोळीचे वय, म्हणजे 6 ते 11 वर्ष याला उत्तर बाल्यावस्था असं म्हटलं जातं। आणि याचं हे टोळीचं वय असतं, याच्यामध्ये सामाजिक दृढीकरणाची सुरुवात सुद्धा होत असते। त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्या समोर, सुहासची उंची पोषणाअभावी कमी राहिली पण योग्य वातावरणामुळे बुद्धिमत्ता विकसित झाली, हे कशाचे उदाहरण आहे? आता सुहासची याच्यासाठी जे पर्याय आपल्या समोर आहेत, केवळ अनुवंशिकता, केवळ वातावरण, अनुवंशिकता आणि वातावरण यांची आंतरक्रिया, आणि डी आहे केवळ नशीब। तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अनुवंशिकता आणि वातावरणाची यांची आंतरक्रिया। त्यानंतरचा पर्याय आहे, 6 ते 11 वयोगटातील सूक्ष्म गती कौशल्य, फाईन मोटार स्किल कोणते नाही? फाईन मोटार स्किल कोणते नाही असा पर्याय आपल्या समोर आहे। सुईत दोरावणे, चित्र काढणे, मैदानावर वेगाने धावणे, सुंदर हस्ताक्षर, याच्यापैकी फाईन मोटार स्किल कुठलं नाही, सूक्ष्म गती कौशल्य कुठलं नाही? तर याच्यामध्ये सुईत दोरावणे हे आहे, चित्र काढणे हे सुद्धा आहे, आणि सुंदर हस्ताक्षर हे सुद्धा आहे। म्हणजे मैदानावर धावणे हे मात्र सूक्ष्म गती कौशल्य नाही, हे म्हणजे याचं उत्तर आहे सी। त्यानंतरचा पर्याय आहे, एरिक्सनच्या मते 6 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांना मध्ये कोणता मानसिक संघर्ष दिसतो? तर याच्यासाठी पर्याय आहेत, विश्वास विरुद्ध अविश्वास, उद्योग विरुद्ध न्यूनगंड, स्वायत्तता विरुद्ध लाज, आणि चौथा पर्याय आहे ओळख विरुद्ध गोंधळ। तर याच्यासाठी आपल्या समोर पर्यायापैकी जे योग्य उत्तर आहे ते आहे उद्योग विरुद्ध न्यूनगंड। हे एरिक्सनच्या मते 6 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये कोणता मानसिक संघर्ष दिसून येतो? तर उद्योग विरुद्ध न्यूनगंड हे महत्वाचं आहे। उद्योग विरुद्ध न्यूनगंड एरिक्सनचं मत आहे। हे कुणाचं मत आहे? एरिक्सनच्या मते 6 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये उद्योग विरुद्ध न्यूनगंड असा मानसिक संघर्ष दिसून येतो। त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्यामध्ये, मुलांमध्ये न्यूनगंड टाळण्यासाठी शिक्षकाची भूमिका
काय असावी? मुलांमध्ये न्यूनगंड टाळण्यासाठी शिक्षकाची भूमिका काय असावी? तर याच्यामध्ये आपल्यासाठी पर्याय आहेत: सतत टीका करणे, प्रयत्नांना प्रोत्साहन देऊन सक्षमता वाढवणे, दुर्लक्ष करणे, फक्त हुशार मुलांचे कौतुक करणे. तर याच्यापैकी योग्य उत्तर आहे आपल्याला प्रयत्नांना प्रोत्साहन देऊन सक्षमता वाढवणे. न्यूनगंड म्हणजे मुलांमधला न्यूनगंड कमी करण्यासाठी प्रयत्नांना प्रोत्साहन देऊन सक्षमता वाढवणे ही शिक्षकाची भूमिका असायला हवी. त्यानंतर आहे डोळे, त्वचा, रंग आणि केस हे घटक पालकाकडून मिळतात. हे कशाशी संबंधित आहे? याच्यासाठी पर्याय आपल्या समोर आहेत: पर्यावरण, अनुवंशिकता, सामाजिकीकरण आणि पोषण. तर याचं योग्य उत्तर आहे अनुवंशिकता. विकासाच्या मस्तकाधोमुखी तत्वानुसार विकास कसा होतो? मस्तकाधोमुखी विकास या तत्वानुसार विकास कसा होतो? तर याचं या शब्दामध्येच उत्तर आहे मस्तकाधोमुखी म्हणजे मस्तकाकडून, म्हणजे मस्तक म्हणजेच डोक्याकडून पायाकडे या तत्वानुसार विकास होत असतो. भांड्याचा आकार बदलला तरी पाणी तेवढेच राहते हे समजणारा राजू पियाजेच्या कोणत्या अवस्थेत आहे? पियाजेच्या ज्या अवस्था आहेत पियाजेने सांगितलेल्या त्यापैकी कुठल्या अवस्थेमध्ये राजू आहे हे आपल्याला शोधायचं आहे. संवेदन गती, पूर्व संक्रियात्मक गती, ठोस संक्रियात्मक गती आणि औपचारिक संक्रियात्मक गती. याच्यापैकी ठोस संक्रियात्मक गती मध्ये हा विद्यार्थी म्हणजेच राजू आहे. याचं उत्तर आहे. आकार बदलला तरी प्रमाण बदलत नाही या क्षमतेला काय म्हणतात? आकार बदलला तरी प्रमाण बदलत नाही या क्षमतेला काय म्हणतात? आत्मकेंद्रीपणा, संधारणा, ॲनिमिझम आणि स्कीमा. तर याचं योग्य उत्तर आहे संधारणा. वस्तूंच्या गुणधर्मावरून गट तयार करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? वस्तूंच्या गुणधर्मावरून गट तयार करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? याच्यासाठी आपल्या समोर पर्याय आहेत: वर्गीकरण, अमूर्त विचार, ग्रहितक, वस्तू स्थायित्व. तर याचं योग्य उत्तर आहे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ज्याला आपण म्हणतो. ठोस संक्रियात्मक अवस्थेतील मुलांसाठी योग्य अध्यापन पद्धती कोणती? ठोस संक्रियात्मक अवस्थेतील मुलांसाठी योग्य अध्यापन पद्धती कोणती? तर आपल्यासमोर पर्याय आहेत: अमूर्त व्याख्याने, मूर्त वस्तू आणि प्रत्यक्ष अनुभव, काल्पनिक परिस्थिती आणि पाठांतर. हे 4 पर्याय आपल्यासमोर आहे. त्यापैकी मूर्त वस्तू आणि प्रत्यक्ष अनुभव हा पर्याय योग्य आहे. ए अधिक बी बरोबर सी, तर सी वजा बी बरोबर ए. प्रतिगमन म्हणजेच रिव्हर्सॅबिलिटी ही क्षमता कोणत्या टप्प्याचे वैशिष्ट्य आहे? रिव्हर्सॅबिलिटी ही क्षमता कोणत्या टप्प्याचे वैशिष्ट्य आहे? तर याचं उत्तर आहे ठोस संक्रियात्मक 7 ते 11 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये ही क्षमता आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा प्रश्न आहे: पूर्व संक्रियात्मक अवस्थेतील आत्मकेंद्रीपणा म्हणजे काय? याच्यासाठी आपल्यासमोर पर्याय आहेत: स्वतःची काळजी घेणे, जग फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहणे, दुसऱ्याचा दृष्टिकोन न समजणे, स्वार्थी असणे, स्वतःशी न बोलणे. तर याचं उत्तर आहे जग फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहणे, दुसऱ्याचा दृष्टिकोन न समजणे. हे आहे आत्मकेंद्रीपणा या अवस्थेतील लक्षण. पूर्व संक्रियात्मक अवस्थेतला जो आत्मकेंद्रीपणा आहे त्यालाच आत्मकेंद्रीपणा म्हणतात. त्याच्यातलं हे वैशिष्ट्य आहे की जग फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं, दुसऱ्याच्या दृष्टिकोनाला या अवस्थेमध्ये कोणतीही किंमत नसते. अशा प्रकारचे आपल्याला 100 पेक्षा जास्त प्रश्न बघायचे आहेत. त्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. लगेच दुसरा व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपले व्हिडिओ खूप लेंदी होणार नाहीत याची काळजी आपण घेणार आहोत. 10 मिनिटाचे व्हिडिओ करून आपण 100 पेक्षा अधिक प्रश्नांचा, अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव आपण घेत आहोत. धन्यवाद.